जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विजय गोरे सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यापासून आम्ही हा दौरा चालू आहे। विजयदादा गोरे साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक आतुरतेने वाट बघतायत की दादा आम्हाला कधी भेटतील। आणि आता नागपूरमध्ये आम्ही जिथे जिथे जातो तिथे लोकांची परिस्थिती पाहतो आणि त्या परिस्थितीनुसार लोकांच्या समस्या काय आहेत काय नाही हे जाणून घेण्याचं काम करतो। नागपूरमध्ये रस्त्याच्या बाजूला आपली लोक दिसली, साहेबांनी लगेच सांगितलं अरे इथे थांबा। त्या ठिकाणी आम्ही थांबलो। त्या महिला अत्यंत अगदी बिकट परिस्थितीमध्ये राहतात। ही परिस्थिती जेव्हा बघितली तेव्हा लक्षात आलं की आपल्या समाजाचा अजून काहीच विकास झालेला नाही। फक्त संघटना नावाला आल्या आणि गेल्या, फक्त मोर्चे मेळावे काढले, स्वतःचे खिसे भरले, पण समाजाकडे कोणी दुर्लक्ष केलं। आश्वासनाची पूर्तता झालेलीच नाहीये। त्यासाठी आदरणीय विजयदादांच्या मनामध्ये आलं की माझा समाजासाठी मी काहीतरी करू शकतो। माझा समाज कुठे नेऊन ठेवला आहे ते नेहमी सांगतात की समाजाची काहीच प्रगती झाली नाही, समाज एकदम खालच्या वर्गावर आलेला आहे। म्हणून त्यांच्या मनात एक चित्र होतं की मी समाजासाठी काहीतरी आता बाहेर पडलं पाहिजे। आणि त्यांच्या लक्षात आलं, आम्ही सर्व सहकार्यांनी मिळून विचार केला। साहेब म्हटले नाही आता आपण महाराष्ट्र दौरा करूया। वडार समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करणार आहोत। विषमतेने ग्रासलेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आमचा समाज दबला गेलेला नाही। आमचा समाज हा अन्यायाला न्याय म्हणून स्वीकारतो। ही प्रथा वीर वडार एकता फाउंडेशन बंद करणार आहे। वडार समाज आपला पुढे कसा जाईल, आपल्याला पहिल्यांदा संघटित व्हावं लागेल, एकत्रित यावं लागेल। जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही, संघटित होत नाही, तोपर्यंत हा वडार समाजाचा विकास कधीच हा विकास करत पुढे जाणार नाही। आजपर्यंत बरेच नेते आले, बरेच नेते गेले, सगळ्यांनी पोळ्या भाजण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे।